हाय गाईज, वेलकम बॅक अ न्यू व्लॉग. सगळ्यांना गुड मॉर्निंग. माझी सकाळ तर आहे बघा अशीच असते, जी की गडबडीमध्ये. आणि इकडे थोडासा माझा पसारा झाला तो अवॉइड करा. इथे मी तयार झालेली आहे, आंघोळ वगैरे झालेली आहे. मी 6 वाजता उठले आणि आधी माझं आवरून घेतलं. आणि इकडे बघा मी करते पोहे. पिलूच्या स्नॅक्सला टिफिन असतात 2. तर स्नॅक्ससाठी मी पोहे बनवते आहे आणि भाजी पोळी जी असणार आहे त्याच्यामध्ये भाजी चपाती चपाती आणि कांद्याची पाते करते आहे. सो मी आता इकडे करते आहे तयारी पोह्यांची. कोथिंबीर वगैरे मस्त चिरून घेतली धुवून. कांदा टमॅटो, मी टमॅटो इथं जेव्हापासून मी सासरी आली आहे, म्हणजे जसं लग्न झाले तसं इकडच्या पद्धतीने मी पोहे बनवते. त्याच्यामध्ये साखर आणि टमॅटो टाकते. सो इथे मी मिरच्या 3च टाकणार आहे, खूप तिखट नको जेणेकरून तिला तिखट लागेल. सो 3च मिरच्या टाकते. पोह्यांमध्ये आपण कोथिंबीर, हळद, मीठ हे आधीच टाकून मस्त छान मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आहे ना फोडणीला छान असं एक वास पण छान येतो पोह्यांचा आणि टेस्ट पण छान लागते. सो मी इकडे कांद्याची पात आपली जशी नेहमी मुगाच्या डाळीची करते तसंच मी केलेली आहे, मिरची आणि लसूण टाकून. सो आता इथे मी दुसरी कढई इकडे ठेवलेली आहे आणि अजून एक कढई जी आहे त्याच्यामध्ये दुसरं काही आहे, त्याच्यामुळे मग मला आता ही जुनी कढई घ्यावी लागते. सो थोडंसं अवॉइड करा. मी इथे मीठ, हळद जसं मी तुम्हाला सांगितलं तसं घेतलेलं आहे. जिरं मोहरी टाकलेली आहे आणि शेंगदाणे जे आहेत थोडेसे फ्राय करून घेतलेले आहेत. आणि कांदा, टमॅटो, मिरची हे सगळं टाकून मस्त परतून घेणार आहे टमॅटो मऊ होईपर्यंत. आणि मग त्याच्यानंतर हे आपले पोहे ॲड करूया. सो पोहे 2 ते 3 मिनटामध्ये लगेच होतात, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही पोह्यांचं. सो पोहे इकडे झालेले आहे, पण मला अजून कणिक भिजवायची आहे. आणि तुम्हाला सांगितलं तसं मी थोडीशी साखर टाकते. तुम्ही पण जर टाकत असाल, नसेल टाकत तर जरा टाकून बघा, खूप छान चव येते. सो मी आता इथे कणिक भिजवून घेते, कारण काय आहे ना 7 वाजता पिलूला रेडी करायचं आहे आणि आत्ता वाजलेले आहेत 6:30. 10 मिनटं कमी आहेत. सो मला पटपट पटपट ह्या गोष्टी आवरून घ्यायच्यात. तर चला, म्हणून व्लॉग मी थोडासा पळवलेला आहे, थोडंसं समजून घ्या. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असे व्हिडिओज पाहायला मिळतील. असं डेली रुटीन खरंच खूप घाईघाईचं असतं, पण त्याचं शूट करायचं म्हटलं हे खूप टास्कचं काम आहे. पण मी खरंच आज ते करते आहे, कारण काय ना खूप माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांना प्रश्न पडतो, अरे तू व्हिडिओज कसे काढते, तुला काम वगैरे असतं की नाही. तर हे बघा, मला कामसुद्धा असतं आणि मी माझ्या घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून, मी सगळ्या गोष्टी सांभाळून व्हिडिओज करते. सो प्लीज एखादी गृहिणी जर तिच्या आवडीप्रमाणे राहते, तिच्या आवडीप्रमाणे तिच्या घरचे सपोर्ट करतायत म्हणून ती करते, तर प्लीज तिला वेगळ्या नजरेने प्लीज बघू नका. तर मला खूप जणींना हेच सांगायचं आहे. बऱ्याच माझ्या मैत्रिणी म्हणतात, अरे अरे बापरे, तुला कसा काय वेळ मिळतो का ह्याच्यातून. तर हे बघा, मला ह्याच्यातून असा वेळ मिळतो, मी माझी सगळी कामं 8:30 ते 9 वाजेपर्यंत माझी सगळी कामं होतात. त्याच्यामुळे मला जो नंतरचा वेळ आहे तो माझाच आहे, माझ्यासाठीचाच टाईम आहे. तर मग मी त्याच्यामध्ये माझ्या ज्या आवडीनिवडी आहेत मी त्याचं काम करते किंवा त्याच्यासाठी करते, मला जे आवडतं ते करते. सो आता इकडे मी कणिक पटकन भिजवून घेतली आणि एकच पोळी लाटायची आहे, अगदी छोटी लाटायची आहे. कारण काय आहे ना, स्नॅक्ससाठी जो वेळ असतो तो 20 मिनिटाचा आहे. त्याच्यामध्ये त्यांचा पोहे वगैरे किंवा जो काही आपण स्नॅक्स देऊ ते खाऊन व्हायला पाहिजे. आणि टिफिनचा जो आहे तो अर्धा तास आहे, त्याच्यामुळे टिफिन खाल्ला जातो पण पोहे खाल्ले जात नाही. त्याच्यामुळे म्हणजे स्नॅक्स खाल्ला जात नाही. तर स्नॅक्स पण थोडाच द्यायचा आहे आणि टिफिन पण थोडाच द्यायचा आहे, म्हणजे पोळी भाजी पण. त्याच्यामुळे छोटीच मी पोळी करते आणि अगदी थोडी भाजी. कोणतीही भाजी करताना त्याच्यामध्ये त्यातली मिरची म्हणा किंवा काय असेल तिखट ते थोडंसं कमी करावं लागतं शिवण्यासाठी. आणि इकडे हा जो तवा म्हणत असाल तर तवा मी ह्याला खूप काळा केलेला आहे, कारण माझ्या एक मैत्रीण होती, तिने सांगितलं होतं की तवा तू जेवढा काळा म्हणजे ठेवशील ना तर त्याच्यामध्ये चपात्या पोळ्या छान होतात. तर खरंच आहे, याच्यावर पोळ्या खूप छान होतात. तर चला, मग एक पोळी झालेली आहे फायनली. आता मी तिचं आवरायचं, मी तिला रेडी करते आणि मग नंतर बोलूया. कारण काय होतं ना, मग या गडबडीमध्ये सोन्याचं आवरून राहून जाईल. तर चला, मग पटकन मी तिचं आवरून घेते आणि इकडं त्याचबरोबर किचनची जी साफसफाई आहे
ती पण मी करून घेते, जेणेकरून मग असं उठल्या उठल्या जरा फ्रेश नाही का असं हे नको, पसारा नको दिसायला. सो मी आता हे छान पुसून बिसून घेतलेलं आहे. सो इकडे चपाती मी तोडून देते तिला, कारण वेळ नको जायला. आणि इकडे मी कांद्याची पात हे असा टिफिन भरून घेते. पोह्याचा पण टिफिन भरायचा आहे आपल्याला. त्याच्याबरोबर तिला काय देऊ? हां ठीक आहे, हे जे आहे ना खजूर आहेत त्याची बी काढून तिला देते, कारण आज फ्रूट नाही आहे. सो मी याच्यामध्ये 2 मिरच्या निघल्या, त्या काढून साईडला ठेवल्या, कारण खाताना लक्षात येत नाही आपल्या. सो आता हा टिफिन भरते आणि त्याच्यानंतर पोह्याचा टिफिन भरून घेते. तर गाई चला पोह्या भरून घेऊया. अगदी 2 ते 3 घास असंच भरावे लागतात, कारण खूप पण टिफिन दिला की टीचर ओरडतात. आणि हे खजूर दिलेले आहे, खजूरची मी बी काढलेली आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की बी सकट दिलं, तर नाही, बी काढून दिलेली आहे. 2 खजूर आणि पोहे असा हा स्नॅक्सचा आहे टिफिन. तर चला हे माझं डेली रुटीन असतं. आणि 7:30पर्यंत म्हणजे ती जाईपर्यंत हे सगळे कामं आवरून घ्यायची. आता तिचं अंघोळ वगैरे झालेली आहे, तिला सॉक्स घालून रेडी करते, तिला सोडवते. व्हॅन आता येईलच. दूध आम्हाला प्यायचं आहे. आणि इकडे तिची बडबड चालली आहे. सकाळी तिला दूध आणि बोर्नव्हिटा देते मी, कारण भाजीपोळी खाण्याची सकाळी तिची कॅपॅसिटीच नसते उठल्या उठल्या. सो इकडे मॅडम रेडी झाल्यात आणि चला आता तिला दूध पाजते. गरम आहे त्याच्यामुळे थोडं चमच्याने पाजावं लागतंय. ड्रेसवर सांडू नये त्याच्यामुळं इथे दिलेलं आहे. सो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.